भारत माता की अरे आपल्याला जरा मुंबईपर्यंत आवाजात पाहायचा आहे, आपल्याला आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या। भारत माता की आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तथा इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या हॉस्टेलच्या भूमिपूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री माननीय मुश्रफजी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे सहकारी मित्र माननीय संजयजी शिरसाट, व्यासपीठावर उपस्थित असलेले पदवीधरचे आमदार माननीय सतीशजी चव्हाण, शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय विक्रमजी काळे, आपल्या मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सुकरे, तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले श्री राजीव नेवरकरजी आयुक्त, आपले आरोग्य संचालक डॉक्टर अजय चंदनवाले, डॉक्टर वैशाली उने, डॉक्टर इंदूरकर, डॉक्टर उज्ज्वला गैपळे, राजू जंजाळ, सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये मी जवळजवळ 10 वर्ष होतो। MBBS आणि MS म्हणजे आयुष्याची 10 वर्ष काढून आयुष्याची सुरुवातच खऱ्या अर्थाने इथून केलेली आहे। आणि एक नामांकित कॉलेज, नामांकित हॉस्पिटल हे कॉलेज आहे। या हॉस्पिटलमध्ये जसं डॉक्टर सुकरेंनी सांगितलं 1170 बेड जरी असले, जवळजवळ 1800च्या आसपास पेशंट ॲडमिट असतात आणि जवळजवळ मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रातले 3 जिल्हे म्हणजे धुळे असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, याचबरोबर विदर्भातले जिल्ह्यातले पेशंट इथं येतात आणि सर्वांना अत्यंत चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी मिळते। म्हणून सर्वप्रथम मी माननीय मंत्री महोदय, दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण जास्तीत जास्त निधी या मेडिकल कॉलेजसाठी देण्याची गरज। विशेषतः सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे, पण त्या ठिकाणी स्टाफ मंजूर करण्याची गरज आहे। कारण सुपर स्पेशलिटी डॉक्टर सुकरेंचं मी ऐकत होतो फक्त 7 विभागामध्ये सुपर स्पेशलिटी आहे, पण बेसिक सुपर स्पेशलिटी जे पाहिजे, प्लास्टिक सर्जरी असेल, पीडियाट्रिक सर्जरी असेल, न्यूरो सर्जरी असेल, न्यूरोलॉजी असेल, तर या सुपर स्पेशलिटी नाही आहे। तर यासाठी मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की जर आपण स्टाफ मंजूर केला तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण स्टाफ जर असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला हे सुपर स्पेशलिटी म्हणजे हॉस्पिटल नावारूपाला येईल। माननीय मंत्री महोदय, काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री याच हॉलमध्ये आले होते आणि त्यावेळेस माननीय म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब इथं आले होते। त्यावेळेस आम्ही काही मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये विशेषतः जेरॅटिक सेंटरसाठी जे जेरॅटिक सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2च ठिकाणी आहे, एक जे हॉस्पिटल म्हणजे केंद्राचं रिकग्नाइज सेंटर आणि दुसरं म्हणजे संभाजीनगर, या 2 ठिकाणी आहे, केंद्राने मंजुरी दिलेली आहे, पण त्याला स्टाफ जो लागतो, स्टाफची आपल्याकडे मागच्या 8 महिन्यापासून राज्य शासनाकडे फाईल पडू नये, ती त्वरित मंजुरी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर जेरॅटिक सेंटर साठी जे काय लागणारे 2 कोटी रुपये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी 2 कोटी रुपये मंजूर केले, ते पण निधी ताबडतोब द्यावा अशी मी विनंती करतो। याचबरोबर मी सांगू इच्छितो या कॉलेजसाठी जसं माननीय डॉक्टर सुकरे यांनी सांगितलं की इथं कॅन्सरसाठी स्कॅन पाहिजे, पण त्याहीपेक्षा जर मॉलिक्युलर स्कॅनची आपण जर मंजुरी दिली तर मॉलिक्युलर स्कॅन फक्त जेला आणि काही दिवसापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी नागपूरला मंजुरी केलेली आहे, तर मॉलिक्युलर स्कॅन जर आपण दिला तर यामधील जनतेची सेवा घडू शकते। याचबरोबर पेट स्कॅन असेल, सर्जिकलची बिल्डिंग असेल, विविध मागण्यांचं निवेदन आपल्याला दिलेलंच आहे, पण त्याहीपेक्षा मला एक विनंती करायची आहे की आजच कुठल्या तरी पेपरला मी वाचलो की या हॉस्पिटलला जर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचा दर्जा द्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाकडून रिकमेंडेशन लागत असतं। म्हणून महाराष्ट्र शासनाने याची तपासणी करून जे काय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससाठी ज्या काही सोयी लागतात त्याच्यासाठी रिकमेंड करावं आणि हे जुनं हॉस्पिटल 1956 साली सुरू झालेलं हॉस्पिटल, ज्याची पायाभरणी 1960 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती, तर या हॉस्पिटलला नामांकित करण्यासाठी आपण मदत करावी एवढं या प्रसंगी बोलतो। आणि पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट आमचे सहकारी मित्र आहेत,
त्यांनाही सांगू इच्छितो की आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप चांगलं काम करताय, पण या हॉस्पिटलकडे विशेष लक्ष देऊन या हॉस्पिटलला जे जे काय लागेल ते भविष्यात देण्यात यावं, म्हणजे खऱ्या अर्थानं मराठवाड्याबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या सर्व जनतेची सेवा घडेल आणि विशेषतः जे डिलिव्हरी सेक्शन असेल किंवा ओबीजी सेक्शन असेल, वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जिथं जिथं पेशंटची गर्दी होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त बेड मंजूर करावेत एवढे या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.